नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण खिचे पापड कसे बनवायचे तांदळाचे ते पाहणार आहे. यासाठी लागणारं तांदळाचं पीठ आहे ते रेशनच्या तांदळापासून बनवलेलं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. मी कढईमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा पापड खार, थोडासा ओवा, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. आणि मग हे पीठ त्या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून आपण याला अशीच वाफ आणणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याला मळून घेणार आहे. मग आपण पुन्हा त्याला वाफ काढून गोळ्या बनवून पापड बनवून घेणार आहे. तर आता आपण या ठिकाणी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर पांढरे तीळ, ओवा, मीठ, पापड खार हे सगळं त्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे. मग छान उकळी आल्यानंतर हे पीठ आपण पाण्यामध्ये घालून त्याची उकड काढून घेणार आहे. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता हे पांढरे तीळ, पापड खार वगैरे घालून घेतलेलं आहे. थोडंसं आपण ढवळून घेणार आहे. ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरीही चालेल. पण मी थोडासा पाव चमचा 1 घातलेला आहे ओवा. आता पाण्याला आपल्या उकळी आलेले आहे. त्याच्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालून घेऊया. कढईमध्ये मी हे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपण याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला असंच 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे. पीठ मी कढईमधून काढून घेतलेलं आहे आणि आता हे एकजीव करून असं मळून घेणार आहे. आपण कढईमध्ये मी चाळण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे आणि चाळण ठेवून आपण या पाण्याला वाफ काढणार आहे. पीठ मळून घेतल्यानंतर आपण याचे गोळे करून वाफ काढण्यासाठी पुन्हा ठेवून देणार आहे चाळणीमध्ये. 10 मिनिटं आपण त्याला वाफ काढून घेणार आहे. आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्या गोळ्या करून घेणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे त्याला. पिठाचे मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत आणि ते चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि त्याच्यावर आपण झाकण घालून 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहे. आणि एक गोळा घेऊन त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून आपण पापड बनवून घेणार आहे. तर आता मी याच्यावर झाकण घालून घेत आहे आणि 10 मिनिटं आपण याला असंच ठेवून देणार आहे. 10 मिनिटं वाफ काढल्यानंतर पिठाचा गोळा मी असा एका ओल्या कपड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही रुमालामध्ये पण हा काढून घेऊ शकता. आणि आपण त्याला असं वरतून गरम आहे म्हणून वरतून कपडा टाकून एकसारखं मळून घेऊन गोळ्या पाडून पापड करणार आहे. पीठ असं कपड्यामध्ये घालून मी मळून घेतलेलं आहे. त्याच्या आता आपण गोळ्या करून घेणार आहे आणि मग आपण पापड यंत्रामध्ये याचे पापड करून घेणार आहे. सगळ्या गोळ्या आपण पाडून घेऊया एका गोळ्याच्या. या ठिकाणी मी अशा प्रकारे गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पापड यंत्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. एक गोळी ठेवलेली आहे. मग त्याच्यावर आपण हे असं पेपर घालून घेणार आहे प्लास्टिकचा आणि मग आपण वरतून याला दाबून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला हा पापड बनवून तयार झालेला आहे. मी आता सावलीमध्येच कपड्यावर टाकून याला सुकवून घेणार आहे. मग आपण याला उन्हामध्ये वाळवणार आहे. माझे सगळे पापड बनवून झालेले आहेत. मी आता याला सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. नंतर आपण याला उन्हामध्ये पण वाळवून ठेवणार आहे. पापड माझे वाळवून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. याला सावलीमध्ये सुकवल्यानंतर मी उन्हामध्ये पण 2 तास वाळवून घेतलेलं आहे.
कारण हा वर्षभर टिकणारा पदार्थ आहे, म्हणून उन्हाची पण थोडी गरज असते. तर आता हे तळण्यासाठी तयार झालेले आहेत. मी आता तुम्हाला खिचे पापड तळून दाखवणार आहे. या ठिकाणी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण थोडेसे पापड तळून पण बघणार आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर बघा किती फुलला आपला पापड. असेच थोडेसे पापड मी तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवणार आहे. या ठिकाणी मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत पण आहेत हे, आणि फुलतात पण छान तेलामध्ये. हे रेशनिंगच्या तांदळापासून बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी ट्राय करू शकता, बनवून बघा, छान बनतात हे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.